बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत आहे। पण या शांततेच्या वातावरणामागे एक भावनिक लाट स्पष्टपणे जाणवत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक असल्यामुळे मतदारांमध्ये आठवणी, भावना आणि राजकीय उत्सुकता याचा संगम पाहायला मिळतोय। या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या दिवसाची सुरुवात अत्यंत भावनिक पद्धतीने केली। सर्वप्रथम त्यांनी आशा काकींचा आशीर्वाद घेतला। यानंतर त्या थेट अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या। तिथे त्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली। यानंतर सुनेत्रा पवार काटेवाडी येथे पोहोचल्या आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर पार्थ पवारांनीही काटेवाडीमध्ये मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। एकूणच बारामतीत आज मतदानासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।